गॅस पासून कोणाच्याही घरी दुर्घटना नाही हो म्हणून लिकेज आणि सेफ्टीची माहिती देतोय. पहिली डिव्हाइसची माहिती सांगतो. आपल्या डिव्हाइस तुमच्या टाकीचा लिकेज बंद करतो, प्रेशर कमी करून 20% गॅसची बचत करतो, टाकी इंडिकेट करतोय भरून किती आली किती शिल्लक आहे, रेग्युलेटर पेटला तो स्वतः टाकी बंद करणार आहे, पाईप निघून पडला तो स्वतः टाकी बंद करणार आहे, पाईप लिकेज झाला तरी तोच बंद करणार आहे, पाईप जळून भडका वाढायला लागला तरी तोच टाकी ब्लॉक करणार आहे, बंद करणार आहे. आता मला सांगा, रेग्युलेटरचं बटन ऑन केलं, सप्लाय काय होतो? चालू होतो. मी डिव्हाइसचं बटन ऑन केले. आता मगाशी जी टाकी आपण चेक केली पाणी टाकून लिकेज होती. आता पाणी न टाकता मी त्याच्यावर लायटर मारेल, काय व्हायला पाहिजे? काय व्हायला पाहिजे सर? जेवढा लिकेज आहे तेवढा तरी बरोबर पेटतोय का? काय झालं इथं? तुमच्या टाकीचा छोटा लिकेज असो मोठा लिकेज असो बंद झालाय. पहिला प्रेशर जास्त होता, आता 650चा प्रेशर मेंटेन करून 160 वर कंट्रोल केलाय. म्हणजे 20% गॅसची बचत पण करणार आहे बरोबर. आणि टाकी जर पूर्ण भरून आलेली असेल, वरच्या गोल्डन तारे टेकणारे म्हणजे वजन चेक करायची गरज नाही, सील चेक करायची गरज नाही. आणि जसं जसं वापर होणार आहे तो काटा खाली खाली येणार, म्हणजे टाकी आपली कधी संपणार, किती शिल्लक आहे ती पण कळते आणि भरून किती आणि ती पण कळते बरोबर आहे. ह्यो तर फायदाच आहे. पण आपला मूळ मुद्दा आहे गॅसमुळे कोणाच्याही घरात दुर्घटना नाही घडत बरोबर. बरोबर आहे की नाही? खराब झालेल्या सत्य निघून पाईप निघणार आहे आणि काय होणार आहे? भडका लागणार. काय झालं इथं? बंद झालं. पण आपल्या डिव्हाइसने काय केलंय? जागेवर तुमची टाकी ब्लॉक केली, गॅरंटेड सेफ्टी करते. याच्या पहिले तर बंद केला त्याने, काटा बघा पुढे गेला बरोबर, खाली गेलाय. इथं गॅस विजतो म्हणजे काय होतं मॅडम? फ्लेम बंद होती, सप्लाय चालू राहतो बरोबर. आता याच्यावर तुम्ही ठेवलंय दूध भात वरण काहीतरी ठेवलंय, मग तो जाऊन भिजणार आहे. असं भिजलाय तुम्ही दारातून आता तुम्हाला केव्हा कळतं? वास. जाऊन याला लायटर लावतात, कसा पेटतो? किती पेटतं आणि किती जवळ गेल्यावर पेटतंय. आणि बोट तरी बोटापर्यंत तरी आला भडका. जर ते कोणाची बोट तरी आपला डिव्हाइस जर कोणाच्या घरी असेल ना, पाहिजे की नाही सर्वांच्या घरी? नक्कीच सांगा. डिव्हाइस वापरणं सोपं आहे. ज्यावेळेस तुमची टाकी सर्कल काटा असणार लालच्या खाली, त्यावेळेस फक्त डिव्हाइसचं बटन बंद करायचं आणि एकत्र उचलून काढायचं. वेगळं वेगळं काढायचं नाही, पडत नाही काय नाही. याला बंद चालू करायचं नाही. नवीन सिलेंडर जोडला परत रेग्युलेटर सारखंच बघा, रिंग उचलायची, दाबून बसवायचंय, रिंग प्रेस करा, बटन ऑन करा आणि 2 वेळा पुश करा. एकदा काटा वर आल्यानंतर जोपर्यंत तुमचं सिलेंडर संपत नाही, 1 महिना 1.5 महिना जे काही टायमिंग असेल, परत ह्याला पण चालू करायचं नाही. याला रोज सकाळी प्रेस करायचं नाही. काटा 2च वेळेस खाली येणार आहे, ज्यावेळेस तुमची टाकी संपलेली असेल तर, नाही तर कुठेतरी लिकेज असेल तर. आपला डिव्हाइस भारतातल्या 3 पण टाक्यांना बसतो, भारत इंडियन एसटी. म्हणजे तुमचा रेग्युलेटर कोणत्या टाकीला बसतोय नाही बसतोय तो पण प्रॉब्लेम सॉल्व्ह, कारण तुमचा रेग्युलेटर लागणार आपल्या डिव्हाइस बरोबर. मला डिव्हाइसची माहिती सांगतो. डिव्हाइस बनवलाय सूर्या कंपनीने, गव्हर्नमेंट मान्यता आहे बरोबर. त्याचबरोबर ISO मार्क आहे. त्याचबरोबर याची लाईफ आहे 30 वर्षाची, जे आता आपण 10-15 मिनिटं केलंय. येत्या 30 वर्षामध्ये कोणत्याही वेळी येऊ कधी येऊ ऑटोमॅटिक तुमची सुरक्षा करणारे टाकीच ब्लॉक करणार आहे.